अकोल्यात महिलेचा खून उघड, कौटुंबिक वादातून हत्या, 3 आरोपी अटकेत. अकोला येथील डाबकी रोड पोलीस ठाणे हद्दीत अन्नपूर्णा माता मंदिराजवळ जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेत लव्ह जिहादचा कोणताही संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीप्रमाणे अन्नपूर्णा माता मंदिराच्या परिसरामध्ये जी महिलेची बॉडी मिळालेली होती त्या अनुषंगाने काल एका आरोपीला अटक करण्यात आलेली होती आणि त्या आरोपीकडे चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून 2 आरोपींचा सहभाग असल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं. तर ते 2 आरोपी जे आहेत त्यात मुरादी शहा हा प्रथम आरोपीचा जावई, त्याचप्रमाणे त्याची आई आहे, तिचं नाव आहे आईचं नाव आहे मुरादी तसरीफ शहा आणि जो जावई आहे त्याचं नाव आहे इरफान शहा. तर असे एकूण 3 आरोपी या ठिकाणी आज एकूण अटक करून मान्य न्यायालयामध्ये हजर केले होते. त्यात त्यांना दिनांक 13/4/2026 पावतो PCR मिळालेला नाहीये. आता म्हणजे आरोपीची जी स्टोरी आहे ती जी आहे त्याप्रमाणे त्यांची गेल्या 3-4 महिन्यापासून कंटिन्यू भांडणं आमची सुरू होते. म्हणजे मुंबईला असल्यापासून आणि त्यात ती प्रेग्नंट होती आणि नंतर मग इकडे ते आले प्रेग्नन्सीसाठी डाबकी रोडच्या हद्दीत आणि त्या ठिकाणी त्यांची कंटिन्यू भांडणं सुरू असताना त्या दिवशी थोडीशी भांडणं जास्त झाली. जे शेजार बाजारचे आहेत त्यांनी देखील या गोष्टीला सपोर्ट केलाय. त्यांचे स्टेटमेंट पण आता आम्ही तपासामध्ये घेऊ. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की रात्री भांडणाचे त्याचे आवाज येत होते. एक वेळ त्यांनी समजून पण सांगितलं होतं त्यांना, त्यावेळेला ते शांत झाले, परंतु रात्री परत भांडणं झाल्यानंतर ही घटना घडली.